रामकृष्ण हरी सर्व मुलांना ची आवडती फेवरेट अशी पनीरची भाजीसाठी पनीरचे स्लाइस करून घेतले। त्यानंतर थोडंसं तेल घालून छान असं त्या पनीर त्यामध्ये लालसर रंगाचं परतून घेतलं। त्यामध्ये 2 छोटे कांदे बारीक चिरून ते पण परतून घेतले चांगल्या प्रकारे आणि थोडंसं तेल घालून तेलामध्ये हा परतलेला कांदा घालून घेतला। त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट घालून घेतली। थोडीशी जिरी मोहरी आणि अर्धा चमचा हळद घालून घेतला आणि थोडंसं बारीक चिरलेलं 1 टोमॅटो घालून घेतलं। हे छान असं परतून घेतलं। त्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं। नंतर परतलं। मिठामुळे पटकन ही आपली फोडणी तयार होते। त्यामध्ये थोडासा बारीक कुटलेला लसूण, 1 चमचा पनीर मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर हे सर्व साहित्य घालून घेतले आणि छान असं परतून घेतलं। त्यानंतर पनीरचे स्लाइस तळलेले त्यामध्ये घालून घेतले आणि गरम पाणी घालून घेतलं। गरम पाण्यामुळे एकदम छान टेस्ट येते आणि वरून कोथिंबीर घातली। ही छान अशी झाली आपली झटपट पनीरची भाजी तयार।